सह्याद्री संत तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आता वाजलेत 1 आणि आम्ही चाललो आहे फिरायला। कुठे ते अजून आपल्याला नाही माहिती, तर आता बघू। झोप पण लागत नव्हती आणि उद्या संडे असल्यामुळे आम्ही विचार केला की आता संडे तर वेस्ट नाही घालवायचा आहे, म्हणून अचानक भयानक असा प्लॅन केला आहे। आणि आजच्या भटकंतीसाठीचे मेंबर आहेत, येथे आहे आपला तुषार दादा, पाठी आहे मनोज उर्फ बाब्या आणि आपला सुजल दादा। लाईट नाही पाठी, नंतर दाखवतो तुम्हाला, आता लाईटमध्ये दिसत नाही। आणि आता आपण डोंबिवलीवरून निघालो आहे, बघू आता कुठं जायचं ते वाटेत आता चहा पिताना ठरवू। सध्या तरी आता इथून निघतो। आणि आता आपण आलो आहे पेट्रोल पंपला। पहिला इथे आपण CNG वरू, CNG वरून घेतो आता आपण इथे, आणि CNG वरून मग आपण पुढचा प्रवास करू। आणि आता वाजलेत 2 आणि आम्ही पोचलो आहे मुरबाडला जात होतो, पण मुरबाडवरून आता आम्ही ठरवलं आहे गोरखगडला जायचं। आणि आता गोरखगडसाठी इथून राईट दाखवते, तर आता आपण राईट येतो आहे आणि इथून जाऊ देहरी गावामध्ये, जे की बेस विलेज आहे। आता आपल्याला खायचं होतं काहीतरी, पण आता मध्ये काय भेटतं का बघू वाटेमध्ये, कारण भूक तर लागली आहे आणि पाऊस पण आता चालू झाला आहे। मजा येणार आहे, बघू आपण, चला। आता सकाळचे 3 वाजता आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे, कुठे पोचलो आहे? मसा विलेजमध्ये। इथून आता ते अंतर जे आहे ते 13 किलोमीटर आहे। तर आता एवढ्या सकाळी त्या गावात पोचण्याच्या ऐवजी आम्ही इथे थांबतो आहे थोडा वेळ, म्हणजे सकाळी जर थोडंफार नाश्ता करायला इथे भेटलं तर बरं होईल, म्हणून आम्ही इथे थांबतो आहे आणि मग सकाळी इथून निघू डायरेक्टली। तर आता गाडीमध्येच थोडंसं झोपतो, भेटूया सकाळी आपण। गुड नाईट। सध्याचे वाजले 5, आता उठलो आहे आपण आणि आता आम्ही चाललो आहे आपलं उरलेलं अंतर पार करण्यासाठी। आता 11 किलोमीटर आहे आणि आपण आता देहरी गावासाठी चाललो आहे। खायला तर काही भेटलं नाही आहे अजून तरी, चालू नव्हतं झालेलं तिथं काहीच। पुढे पण काही भेटेल अशी आशा तर नाही आहे, पण गावामध्ये काय नाश्ता वगैरे भेटला तर बघावं लागेल। बाकी बघू आता तिथे जाऊन नाश्ता भेटतो का। गोरखगड थांबव बा, आपली मॅगी आलेली आहे। तिकडे अमृतसरला उतरलो, मॅगी खाऊन घेतो। खाली उतरलो तरी पण असं वाटतं मी ट्रेनमध्ये 5:49 मिनिटं आल्या। तुषार भाऊने इडली पण ऑर्डर दिली आणि आता अशा तऱ्हेने आपला नाश्ता वगैरे झाला आहे। आणि इथून आता आपण डायरेक्टली जाणार आहे गड चढायला। तर ह्या रोडनीच येताना तुम्हाला इथे असं बोर्ड दिसेल, ज्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की गोरखगडकडे ह्या साईडला जायचं, म्हणजे आपल्याला इकडे जायचं वरच्या साईडला। तिथल्या कमानीच्या याच्यापासून आपण थोडंसं पुढं आलो आणि त्यानंतर डायरेक्टली इथं आपल्याला कमानी लागते, तिथे लिहिलेलं आहे की गोरखगड प्रवेशद्वार। ओके, तर इथून मे बी 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे। तर आता आपल्याला किती वेळ लागतो हे आपण आता बघू। आता जास्त टाकला तुझ्या आणि कमानीतूनच वरती येताना आपल्याला फक्त त्या मस्तपैकी असं पायऱ्या लागतात। हे मंदिर आहे, मंदिराच्या इथे आल्यानंतर, आता मंदिरामध्ये मी जात नाही, पण मंदिराच्या इथे बाजूलाच इथून
गडाकडे जाणारा मार्ग. तर इथून डायरेक्टली वरती चढायचं आहे. इथून डायरेक्टली आपली पायवाट चालू. आम्हाला इथे नॅचरल टॅटू भेटलाय. एक मिनिट. नॅचरल टॅटू. ही पानं आहेत नॅचरल टॅटूची. दाखव ना पहिला. हे अशी पान आहे आणि बघू शकता तुम्ही आता. पूर्ण उठव ना भाई. हे बघ ना, हे बघ ना, नॅचरल टॅटू. चला. वाट आम्ही बरोबर आहे, कारण इथे आपल्याला पट्टी बांधलेली दिसते. म्हणजे ही खूण आहे की पुढे रस्ता बरोबर आपण चाललो त्याची. दिसतोय ओढा कुठे दिसतोय, पण वारं काय आहे बाई, जबरदस्त वारं. हां, हे असे मध्ये मध्ये बसायला बाकडे भेटतील. हां, आमचे मोठे दादाश्री. जरा सारखा जास्त नाश्ता झालाय, ओव्हरलोडेड झालाय. इडल्या खाल्ल्यात, त्या इडल्या आता बाहेर येतात. तो आम्ही विश्रांती घेत घेत चाललोय. आमच्या हे बघ तिथं बसायला जागा. हो भाईसाब, धबधब्यांचा व्ह्यू. हा हा, आणि काय नजारा आहे. आई शपथ, वारं काय रे. खतरनाक खतरनाक व्ह्यू, खतरनाक व्ह्यू. मला दिसते की नाही माहीत नाही, पण इथे एक धबधबा आहे आणि तिथे एक व्हिडिओ. इथं हवा तर एवढी अशी डेंजर आहे ना, पण व्ह्यू खतरनाक आहे. मनोज दादा एन्जॉय करतोय. तुषार दादाचा आता हार्टबीट एकदम सही झालंय. आता पप्पाचं कोलेस्ट्रॉल उडून गेले हवेमध्ये. त्या व्ह्यू पॉईंटला फोटो काढल्यानंतर आम्ही परत आता तिथून थोडंसं पुढं आलो आहे. आणि आता तिथून पुढून निघाल्यानंतर हा हा, इथं तर मोठे मोठे दगडच आहेत. मी एक बोलू. ह्या दगडांच्या इथून आल्यावर थोडंसं राईटनं ही वाट आहे. सरळ सरळच वाट आहे, काही इश्यू नाही आहे. इथे पण हे लावलेलं आहे, त्याच्यामुळे चुकण्याचा काही विषयच नाही. आणि आता माझ्या मते इथं आपण मंदिराजवळ पोचतो. इथे एक मंदिर आहे. तर ह्या साईडला तुम्ही दाखवू. गोरखगड. इथं पण गोरखगडाविषयी माहिती लिहिलेली आहे. सातवाहन काळातील एक अवघड शिल्प. ओ माय गॉड. सूचना फलक वगैरे दिलेला आहे. इथं अशी 5 शिवलिंग असलेली पिंड पण आहे. इथं पण छोटीशी पिंड आहे. आणि हे कालभैरवाचं मंदिर आहे. आणि इथे सूचना फलक लावलेला आहे की स्त्रियांनी प्रवेश करू नये. हे मे बी हे नाथपंथी मंदिर असल्यामुळे इथे स्त्रियांना प्रवेश नाही आहे. हां,
इथे पादुका आहे आणि ही छोटीशी शिवली. मधला स्पॉट बघ कसा भारी ते झाड कसं. ही वाट आहे, इथून दिशादर्शक दिलेलं जे मंदिर आहे हे मंदिर आहे, तिथूनच हा असा वरती जाण्यासाठी रोड आहे. तर तिथे त्या डावीकडे आणि उजवीकडे रस्ता. आणि इथे मला काहीतरी असं मंदिरासारखं होतं असेल मे बी असं वाटतंय. त्याच्यामधूनच हे झाड उगवलेलं आहे आणि कसं आकृती कशी आहे बघा, बघू शकता इथे. हे असं झाड आहे, झाड पण पिंपळाचं आहे, पिंपळाचंच आहे वाटतं हे झाड. पिंपळ आहे झाड, मस्त आहे. काय वाटतंय? निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर मनाचा भार कमी होतो. भावाचं कोलेस्ट्रॉल कमी झालं. ए कुत्रा आहे तिथं, मी म्हटलं बाब्या ओरडाले. काय आलं? हा रस्ता तो वरती त्याच्याकडे आपल्या गडावरती आणि इकडेच थोडीशी वाट आहे पाण्याची. आणि आम्हाला इथं आता खतरनाक वारा आहे. आणि आता इथे आपल्याला इथं वरती दरवाजा आणि हा पहिला पायरी मार्ग लागतोय आपल्याला उभा. बघू शकताय पहिला पायरी मार्ग. आणि इथून पुढचा जो नजारा आहे तो मांडच. मस्त वाटतंय. पायऱ्या पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात तर एकदम डेंजर असेल मे बी. बाबा सावकाश चढ. इथे जायचं आपल्याला आणि हा आजूबाजूचा परिसर. चल या व्हिडिओ घेतले रे. सावकाश. उतरायला उतरताना उतरणार ना बाई. नाही कलावंतींचं एकदम इझी. इथं तर पूर्ण तुटलेल्या पायऱ्या. इथे तर थोडं सावकाश जावं लागतं. वारा फुल जोरात आहे. हे मला घे ना तुला एका द्यायच्यात. ह्या बाजूने खदगे केले होते, बघू शकतो. बाजूला खड्डे आहेत म्हणजे हात धरायला आहे बघ. हे आहेत. आणि आपण याच तऱ्हेने आपण आता पोचलेलो आहे दरवाजा. आणि इथून नजारा हो हो क्लास. ह्या दरवाजाच्या इथून परत आणि सेम हरिहर सारखं इथून वरती चढायचं. हे या दरवाजातून दिसणारा हा हरिहर सारख्याच पायऱ्या लागतात. ह्या अशा पायऱ्या लागतात इथून. तर ह्या चढत आलो.
आपण पोचलो इकडून वाट आहे आणि इथे मुलांचं हे ना भाई इथे इथे तुम्ही 30 ते 35 जण राहू शकतील एवढा स्पेस आहे. चल चल जाऊ आपण. इथे पण पाण्याचा टाका आहे आणि हे पाणी पिऊ पण शकतो. त्या लेणीच्या इथूनच साईडूनच रस्ता आहे डायरेक्टली. समजण्यासारखंच आहे, काही त्याच्यामध्ये चिंता नाही आहे. आणि बाजूनीच अशी वाट आहे. आता फक्त एकच पॅच आहे भाई. आतापर्यंत आम्हाला भारी वाटलं असेल. आणि हा ग्रुप आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्री संत. जय शिवाजी महादेव. दुःखार कष्टार हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. हे इथे शिडी आहे, तिथून पुढे वरती पायऱ्या चालू होतील. आणि आता हा ग्रुप आल्यामुळे एक 30-40 जणांचा ग्रुप असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे. तिथं तो बरं तू इथं उभं राहा दादा. असा ना मी व्हिडिओ घेतो म्हणून आणि आपले नंबर तिथं ट्रॅफिक. आता आपण ह्या पॅचला आलो आहे जिथं की पायऱ्या 80 ते 85 डिग्री आहेत. आता चढू आपण. जरा धरू याला. थँक्यू. इथे धरण्यासाठी हे पण आहे तसं, पण एकदम डेंजर आहे. पायऱ्या खूप हरिहरपेक्षा पण हे आहे त्या. हां ना, हरिहरपेक्षा पण थोडं हे आहेत. सुजल तर आला नव्हता ना हरिहरला. सेम 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 थ्रिल जरासारखा हा इथला हे आहे थोडा. नाही तर थोडे मोठे वाटतात ना. हां, हरिहरला थोड्या मोठ्या वाटतं. आणि जागा पण थोडी मोठी वाटते त्याच्या. हां, हा जरा रिस्की पॅच आहे. इकडं राजेश बोलतो. राजेश हे तुषार. इथे बांधायला पण होल असं हे आहे धरायला. मस्त आहे. ते पण नॉट बांधले एवढा काय दिसते ते. हे धरण्यासाठी जे आहे ते मस्त हे केलेलं आहे. ग्रीप आहेत रे. हां, नवीन येण्यासाठी ना ग्रीप आहेत म्हणून बरं आहे. बरं आहे. हां, तेच. आता नॉर्मली पॅच आलाय आणि आम्ही टॉपला आलेलो आहे भाई. आणि आता पोचलो इथे वरती. इथं मंदिर आहे. इथं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये मस्तपैकी शिवलिंग आणि गोरक्षनाथांचं. आणि
आता आपण खाली उतरतोय. आणि आता वाजले 10 वाजले ना रे. हा ना भेंडी कसली हवा आहे तू ती बघ ना. ती कसलं घाण दिसते माहिती, आपण असं शर्ट उडते, हात बीत असं पूर्ण पॅक होऊन. नाही रे एवढं माहित नाही कधी. ए हळू पुढं नको, पाठी कर जर तू. तर तुम्ही बघू शकता हे 80 डिग्री असा पॅच आहे. आणि इथं उतरताना जे आहे ना, जरा जरी पाय स्लिप झाला तर तुम्ही डायरेक्ट स्वर्गाची चाहूल. बरोबर आहे. ऐक ना बरोबर आहे. मोबाईल काहीतरी ते थांब उभे राहा ना. आणि हे असं उतरताना आता ह्या 80 डिग्री पायऱ्या असल्यामुळे ना असं क्रॉसमध्ये उतरायला लागते. बघू शकता क्रॉसमध्ये. आणि इथे ना मला आता कॅमेरा धरायला जरासारखं रिस्की वाटतंय. इथे आहे पकडायला असं पॅच आहेत. आणि हे बघा इथून पाणी पण साचणार नाही ह्याच्यासाठी इथे पूर्ण हे केलेलं आहे. बघू शकता बघू शकता. हो भाई साहब. चल चल ब्रो. तर फायनली आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. तिथून 10 वाजता निघालो होतो. वरतून उतरायला सुरुवात केली होती. बरोबर 12 वाजता आम्ही खाली आलो. आणि आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. आता जाताना वाटेत मध्येच मुरबाडमध्ये आम्ही काहीतरी जेवणाचा प्लॅन करतो आहे. आणि आता इथून आम्ही निघतो आहे. ट्रेक 1 नंबर झाला. मस्त गड आहे. एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. गड म्हणजे हा जो किल्ला आहे हा फक्त घाटवाटावरती निरीक्षण ठेवण्यासाठी होता. इथे असं रहदारी वगैरेसाठी असं वगैरे काही हे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जात असाल तर पावसाळ्यामध्ये थोडासा रिस्की आहे. कारण ज्या पायऱ्या आहेत त्या 80 डिग्रीज असल्यामुळे थोड्याशा स्लिपरी होतात. तर त्यावेळी फक्त तुम्हाला सामावून जावं लागेल. बाकी ट्रेक डिफिकल्टी पण इझी आहे, एवढी पण हार्ड नाही आहे. फक्त ऊन असेल तर त्यावेळी तुम्हाला 2 लिटर पाणी तरी कॅरी करावं लागेल. कारण तहान खूप लागते.